नमस्कार, मी आराधना ताठे. आज आमच्या शेतातलं हे जे देवकपाशीचं झाड आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. जवळून दाखवशील थोडं? 4 वर्षाचं हे झाड आहे आणि बघा आता कळ्या लागायला सुरुवात झाली आहे, फुलं आली आहेत आणि वाळलेला हे बघा वाळलेले बोंड आहेत ते. तर काही वाळलेला कापूस पण मी आज गोळा केला आहे. तर हे जे झाड आहे ना, याच्या बिया माझ्यासोबत खडसे सरांनी शेअर केल्या होत्या 5 वर्षांपूर्वी. मी बीपासून तयार केलेलं हे रोप आहे. खडसे सर जेव्हा लहानपणी अकोल्याला राहायचे तेव्हा त्यांच्या घरी हे देवकपाशीचं झाड असायचं. हे वर्षायू असतं आणि याला देवकपास याच्यासाठी म्हणतात की घरी आपल्या देवघरात दिवा लावायसाठी याच्या वाती तयार करतात, म्हणून याला देवकपाशी म्हणतात. तसंच चिमण्या, पक्षी हे देखील घरटी तयार करायसाठी या कापसाचा उपयोग करतात. हल्ली मात्र हे देवकपाशीचं झाड, हा देवकापूस दुर्मिळ होत चाललेला आहे. तर आमच्या शेतात हे एक झाड आहे, त्या बाजूला अजून एक एवढंच झालेलं म्हणजे 5वं वर्ष आहे आता या झाडाचं. तर 2 झाडं आम्ही लावली आहेत. तर आपण सगळेजण मिळून देवकपाशीचं जतन आणि संवर्धन करूया. थँक्स टू खडसे सर बियाणं शेअर केल्याबद्दल. आणि उंची तुम्हाला नीट समजत नसेल, सरात लावला आहे ना, मी उतरून दाखवते. हे पहा, आता तुमच्या लक्षात येईल की किती छान उंच झालं आहे. जवळजवळ 7-8 फूट तर झालेलं आहे हे झाड. तर ज्यांना ज्यांना बियाणं हवं आहे थोड्या प्रमाणात तरी यावर्षी मी देवकपाशीच्या बियाण्याचं ज्याला म्हणतो आपण की शेअरिंग करू शकेन. धन्यवाद.